नमस्कार. GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. नागपूर महानगरपालिका जे आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठी भरती आलेली आहे आणि त्याच्यामध्ये 350 जागांसाठीची ही भरती आहे. अग्निशमन व आणीबाणी सेवा जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये या जागा भरल्या जाणार आहेत. तर त्या जागा कोणकोणत्या आहेत या तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेल्या आहेत. सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी, उपअग्निशमन अधिकारी, चालक, यंत्रचालक, फिटर कम ड्रायव्हर, अग्निशामक विमोचक अशा ह्या जागा आहेत. या 5 पदांसाठी 350 जागा आहेत. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला इथं सॅलरी ही दिलेली आहे की किती सॅलरी आहे आणि जागा किती आहेत. सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी 7 जागा आहेत. उप अग्निशमन अधिकारी 13 जागा आहेत. चालक, यंत्रचालक 28 जागा आहेत. फिटर कम ड्रायव्हर 5 जागा आहेत आणि अग्निशामक विमोचक 297 अशा जागा आहेत. तुम्हाला इथं समोर तक्त्यामध्ये त्यांच्यासाठी असणारी सॅलरी ही दिसत आहे. आता हे जे काय अर्ज आहेत ते अर्ज आपल्याला कधीपासून करायचे आहेत मित्रांनो, तर हे जे अर्ज आहेत ते आपल्याला 6/12/2023 पासून ते 27/12/2023 पर्यंत आपल्याला हे अर्ज जे आहेत ते अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. आणि आपल्याला यासाठीची ही वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही काय करू शकता, अर्ज करू शकता. ही डिटेल जाहिरात आहे, ती जाहिरात ही तुम्हाला तिथं वेबसाईट वरती पाहायला मिळणार आहे. तर आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो. त्यासाठी हा व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा. या 5 पोस्ट साठीची सविस्तर माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या चॅनलवरती या सर्व भरतीची तयारी जी आहे ती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करून घेतली जाते. त्यासाठी आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करायचंय, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला आपण डिटेल जाहिरात पाहायला सुरुवात करूया. बघा इथं सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी जे आहेत त्याचं जे काही 7 जागा आहेत त्या 7 जागाचं कास्ट वाईज कशा पद्धतीने वर्गीकरण केलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये जर तुम्ही येत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, आपण कोणत्या कास्ट मध्ये येतोय ते पाहायचं आहे आणि त्या कास्ट मध्ये किती जागा आहेत ते पाहून आपल्याला अर्ज भरायचा आहे. त्याच्यानंतर इथं बघा उप अग्निशमन अधिकारी याचा 13 जागा आहेत. 13 जागाचं कास्ट वाईज कशा पद्धतीने वर्गीकरण करण्यात आलेलं आहे हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर चालक, यंत्रचालक ड्रायव्हर जे आहेत किंवा ऑपरेटर आहेत त्यांच्या 28 जागा आहेत. त्या 28 जागांचं वर्गीकरण कशा पद्धतीने दिलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता चार्ट मध्ये. त्याच्यानंतर फिटर क्रम ड्रायव्हर 5 जागा आहेत. त्याचंही तुम्हाला कास्ट वाईज वर्गीकरण कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे हे दिलेलं आहे मित्रांनो. अग्निशमन विमोचक ज्या जागा आहेत त्याच्या 297 जागा आहेत. त्याच्यासाठीचंही कास्ट वाईज जो काय वर्गीकरण देण्यात आलेलं आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती मी तक्त्यामध्ये दिलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे पदनिहाय आपल्याला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे. आपण 5च्या 5 पोस्ट साठीची जी काय पात्रता आहे ती पात्रता पाहणार आहोत. सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी यांच्यासाठीची शैक्षणिक पात्रता काय आहे पहा इथं. कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा असं पहिली अट देण्यात आलेले आहे. राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांचा स्टेशन ऑफिसर अँड इन्स्ट्रक्टर पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा असे म्हणण्यात आलेला आहे. किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी महाराष्ट्र शासन यांचा 1 वर्ष कालावधीचा उपस्थानक अधिकारी व अग्निशमन प्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा. ऑब्लिक किंवा काय म्हटलेलं आहे बघा इथं, द इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनियर्स UK किंवा इंडिया या संस्थेकडून ग्रेड I पदवी प्राप्त केलेली असावी. ह्या 3 अटी देण्यात आलेल्या आहेत. हे 3 तुम्हाला क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे. यातील कोणतंही एक तुम्हाला इथं चालणार आहे. त्याच्यानंतर मराठी ज्ञान असणे आवश्यक आहे. लिहिणे, वाचणे व बोलणे आला पाहिजे तुम्हाला इथं मराठीमध्ये. त्याच्यानंतर MSCIT परीक्षा उत्तीर्ण असावा असं दिलेलं आहे. इथं तुम्हाला MSCIT परीक्षा ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. इथं तुम्हाला किमान शारीरिक पात्रता दिलेली आहे. उंची 165 सेंटीमीटर असली पाहिजे आणि महिलांसाठीची उंची आहे ती 162 सेंटीमीटर देण्यात आलेली आहे. छाती साधारण 81 सेंटीमीटर आणि फुगवून 5 सेंटीमीटर जास्त असणं गरजेचं आहे. इथं पुरुषांसाठी महिलांसाठी ती अट लागू नाही. वजन किमान 50 किलोग्रॅम असलं पाहिजे आणि दृष्टी चांगली असली पाहिजे. इथं तुम्हाला अनुभव ही मित्रांनो मागितलेला आहे. अ वर्ग महानगरपालिका, महानगरपालिका विशेष नियोजन प्राधिकरण, शासकीय निमशासकीय अग्निशमन सेवेमध्ये उप अग्निशमन अधिकारी या पदावर किमान
समकक्ष पदावर किमान 3 वर्ष सेवा पूर्ण केलेली असावी किंवा ब व क वर्ग महानगरपालिकामध्ये उप अग्निशामक अधिकारी या पदावर किंवा समकक्ष पदावर किमान 5 वर्ष सेवा पूर्ण केलेली असावी, असा इथं तुम्हाला अनुभवचाही क्रायटेरिया दिलेला आहे। त्यामुळे तुम्ही नीट पाहायचं आहे की अनुभव आपला कशामध्ये आहे, कशा पद्धतीने अनुभव देण्यात आलेला आहे हे इथं पाहायचं आहे। वयोमर्यादा दिलेली आहे। सरळ सेवेच्या उमेदवारांचे वय 42 40+2 वर्षापेक्षा जास्त असू नये असं म्हणण्यात आलेलं आहे। शासकीय निमशासकीय अग्निशमन सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वयाची अट लागू राहणार नाही इथं म्हटलेलं आहे। हे झालं आपल्याला कशासाठीचं, सहाय्यक अग्निशमन केंद्र जे अधिकारी आहेत त्यांची शैक्षणिक पात्रता। आता आपल्याला पाहायचं आहे उप अग्निशमन केंद्र अधिकारी आहे त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे, कोणत्याही शाखेची पदवीधर असावा असं म्हणण्यात आलेलं आहे। राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांचा उप अग्निशमन अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा किंवा महाराष्ट्र शासन किंवा अकादमी महाराष्ट्र शासन यांचा 1 वर्ष कालावधीचा उपस्थानक अधिकारी व अग्निशमन प्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा किंवा दी इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनियर्स UK किंवा इंडिया या संस्थेकडून ग्रेड I पदवी प्राप्त केलेली असावी असं इथं देण्यात आलेलं आहे। मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे। MSCIT परीक्षा उत्तीर्ण असावा असं देण्यात आलेलं आहे। तुम्हाला इथं MSCIT ची परीक्षा ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। किमान शारीरिक पात्रता कशा पद्धतीने देण्यात आलेले आहे पहा, 165 सेंटीमीटर पुरुषांसाठी, महिलांसाठी 162, छाती 81 सेंटीमीटर, फुगवून 5 सेंटीमीटर, महिलांसाठी ही अट लागू नाही, वजन 50 किलोग्रॅम आणि दृष्टी चांगली असावी असं म्हणण्यात आलेलं आहे। अनुभव इथं तुम्हाला 5 वर्षाचा मित्रांनो अनुभव विचारलेला आहे। वयोमर्यादा किती दिलेली आहे बघा, 37 वर्ष तुम्हाला वयोमर्यादा दिलेली आहे। शासकीय किंवा निमशासकीय अग्निशमन सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वयाची अट 47 वर्ष देण्यात आलेली आहे आणि वयामध्ये शिथिलताही राहील असं म्हणण्यात आलेलं आहे। बघा चालक यंत्रचालक साठी शैक्षणिक पात्रता काय आहे, चालक किंवा यंत्रचालकची शैक्षणिक पात्रता पहा, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, यालाही 3 वर्ष कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे, वैद्य जड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे, मराठीचे ज्ञान आवश्यक आहे। अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केलेला असलेल्या उमेदवारांना इथं प्राधान्य देण्यात येणार आहे। जर तुमचा अग्निशमन प्रशिक्षण केंद्र अनुभव किंवा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला नसेल तरीही तुम्ही काय करू शकता, इथं अर्ज करू शकता, परंतु जर झाला असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे। उंची 165 सेंटीमीटर, महिलांसाठी 162 सेंटीमीटर, छाती 81 सेंटीमीटर, फुगवून 5 सेंटीमीटर, महिलांसाठी ही अट लागू नाही, वजन 50 किलोग्रॅम, दृष्टी चांगली। पाठ्यक्रमामध्ये काय दिलेलं आहे बघा, उमेदवाराची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा पाठ्यक्रम पूर्ण केलेला नसेल तर त्या सदर प्रशिक्षण केंद्राचा 3 महिने कालावधीचा प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे। हे तुम्हाला कधी करायचंय, तुमची नियुक्ती झाल्यानंतर। आलं का लक्षात? वयोमर्यादा बघा इथं किती दिलेले आहे, 32 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे तुम्हाला। हे झालं चालक यंत्रचालक ड्रायव्हर या पदासाठीचं। आता आपल्याला फिटर क्रम ड्रायव्हर जी पोस्ट आहे त्याच्यासाठी पाहायचं आहे शैक्षणिक पात्रता काय आहे, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा, ITI मधील मोटार मेकॅनिकल डिझेल मेकॅनिकल समकक्ष कोर्स उत्तीर्ण असावा, जड वाहन चालवण्याचा कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव असावा, वैद्य जड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे, मराठीचे ज्ञान आवश्यक आहे, MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे ड्रायव्हर साठी ही। बघा वयोमर्यादा किती आहे, किमान 18 वर्ष, कमाल 35 वर्ष तुम्हाला इथं वयोमर्यादा देण्यात आलेली आहे। पुढची पोस्ट आहे अग्निशामक विमोचक। शैक्षणिक पात्रता काय आहे पायाची, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळ यांच्याकडील किंवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडील अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। अग्निशामक विमोचक जागा खूप जास्त आहेत याचाही पाठ्यक्रम बघा काय दिलेला आहे, मराठीचे ज्ञान आवश्यक आहे म्हटलेलं आहे आणि MSCIT कंपल्सरी आहे। शारीरिक पात्रता सेमच आहे, ज्या सर्व पोस्टला विचारलेली आहे तीच शारीरिक पात्रता इथं देण्यात आलेली आहे। बघा पदनिहाय जे काही तुम्हाला आरक्षण असेल किंवा ज्या काही
तरतूद करण्यात आलेली आहे त्याची इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो। ही माहिती मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करत नाही, तुम्ही ही जाहिरात या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही जाहिरातीची लिंक मी ऍड केलेली आहे, किंवा तुम्ही वेबसाईट वरतीही जाऊन डिटेल जाहिरात पाहू शकता मित्रांनो। आता आपल्याला पाहायचं आहे की याच्यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं वयाचं जे काही शिथिलता आहे ते शिथिलता देण्यात आलेली आहे याचा तक्ता मी तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिलेला आहे। त्याप्रमाणे तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज करणार आहात त्यासाठीची वयोमर्यादा तुम्ही यामधून पाहू शकता मित्रांनो। त्याच्यानंतर आपल्याला सर्वांसाठीच जी शारीरिक पात्रता आहे ती शारीरिक पात्रता सर्व पोस्टसाठी सेम आहे मित्रांनो, ती तुम्हाला समोर दिलेली आहे। आता शारीरिक क्षमता चाचणी कशा पद्धतीने असणार आहे इथं पाहायचं आहे। 15 फूट दोर चढणे 15 गुणांचे आहे। 100 मीटर अंतर 50 किलोग्रॅम मानवी प्रतिकृती खांद्यावर घेऊन धावणे 15 गुणांसाठी असणार आहे। म्हणजे तुम्हाला इथं 50 किलोचं वजन घेऊन 100 मीटर अंतर धावायचं आहे, त्याच्यासाठी 50 गुण आहेत। शिडीवर चढणे उतरणे यासाठी 15 गुण आहे। उंची अधिक असल्यास 5 गुण असणार आहे, आणि पोहण्यासाठी तुम्हाला इथं 20 गुण देण्यात आलेले आहे। अशा पद्धतीने 70 गुणांची तुमची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे। आलं का लक्षात? इथं सर्वांच्या शारीरिक चाचणीमध्ये आपल्याला काय केलं जाणार आहे किंवा काय काय घेतलं जाणार आहे पुढे पाहूया। आपल्याला काय दिलेलं आहे, महाराज संगणक ज्ञान जे आहे त्याची तुम्हाला दिलेली आहे। इथं कोणकोणत्या याच्यातून तुम्हाला संगणक ज्ञान असणं आवश्यक आहे त्याचीही पात्रता इथं देण्यात आलेली आहे मित्रांनो। निवड प्रक्रिया कशी असणार आहे पहा इथं। जाहिरातीमध्ये नमूद अर्हता पात्रतेत अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारसीसाठी पात्र असणार नाही असं इथं देण्यात आलेलं आहे। निवडीची पद्धत बघा कशी आहे। ऑनलाईन तुमची परीक्षा होणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला किमान 45% गुण हे प्राप्त करणे आवश्यक आहे। लेखी परीक्षेत मागासवर्गीय उमेदवारांना 45% पेक्षा कमी गुण प्राप्त झाल्यास त्यांना पर्याय म्हणून तिथं सिलेक्शन केलं जाणार आहे। जर 45% पेक्षा जास्त जर गुण धारण केलेले विद्यार्थी नसतील तर हे इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा। लेखी परीक्षा 100 गुण, शारीरिक पात्रता शारीरिक चाचणीचे 70 गुण, यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेले एकूण 170 गुणाच्या आधारे निवड सूची तयार करण्यात येणार असून निवड सूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल। तथापि चालक यंत्रचालक या पदाकरता लेखी परीक्षा नसून, बघा इथं लक्षात घ्या, चालक आणि यंत्रचालक या पदासाठी लेखी परीक्षा नसून वरील सर्व शारीरिक पात्रता व शारीरिक क्षमता चाचणीसह प्रत्यक्ष जड वाहन चालवण्याबाबतची चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ती परीक्षा एकूण 30 गुणांची असणार आहे। चालक आणि यंत्रचालक यांची परीक्षा 100 मार्काची आहे, बाकीच्यांची परीक्षा 170 मार्कांची आहे। हे इथं लक्षात घ्यायचं आहे। एकूण 100 गुणांपैकी चालक आणि यंत्रचालक यांना जे काही गुण प्राप्त होतील त्यानुसार त्यांची गुणवत्ता यादी जी आहे ती गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे मित्रांनो। इथं आरक्षणाबाबतची तुम्हाला माहिती दिलेली आहे। आता आपल्याला परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम काय असणार आहे ते पाहायचं आहे। अग्निशामक सहाय्यक केंद्र अधिकारी मराठीसाठी 15 गुण, त्याची काठिण्य पातळी काय असणार आहे मित्रांनो, तुमच्या 12वीचा जो शैक्षणिक दर्जा आहे त्याची असणार आहे। मराठी 15 गुण, इंग्रजी 15 गुण, बौद्धिक चाचणी 15, सामान्य ज्ञान 15 आणि तांत्रिक 40, असे एकूण किती प्रश्न आहेत बघा, 60 प्रश्न आहे आणि 60च मार्क आहेत। प्रत्येक प्रश्न जो आहे तो 1 मार्काला इथं तुम्हाला विचारण्यात आलेला आहे। तांत्रिक वरती तुम्हाला 40 प्रश्न विचारले जाणार आहेत 40 मार्काला। असे एकूण तुमचे 100 गुण होणार आहेत इथं, आणि 70 जे गुण आहेत ते तुमचे कशाचे असणार आहेत, फिजिकलचे असणार आहे, शारीरिकचे असणार आहेत। अशी सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी जे आहेत त्यांची 170 मार्काची परीक्षा होणार आहे। उप अग्निशमन अधिकारी ही सेम त्याच पद्धतीनं परीक्षा होणार आहे। इथं फिटर कम ड्रायव्हर जे आहे त्यांच्यासाठी बघा काय देण्यात आलेलं आहे। तांत्रिक वरती त्यांना 40 प्रश्न असणार आहेत, त्याचबरोबर मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान याची काठिण्य पातळी 10वीची असणार आहे, आणि याच्यावरती 60 प्रश्न असणार आहे। असे एकूण किती असणार आहेत तुम्हाला, 60 आणि 40 100 मार्कांची परीक्षा तुमची फिटर क्रम ड्रायव्हरची असणार आहे। अग्निशामक किंवा अग्निविमोचक सेम त्याच पद्धतीनं परीक्षा असणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला 60 आणि 40 असे प्रश्न विचारले जाणार आहेत। मित्रांनो, अर्ज करण्यासाठीची आपल्याला ही वेबसाईट दिलेली आहे। ऑनलाईन आपल्याला अर्ज करायचे आहेत। परीक्षा जी असणार आहे ती कॉम्प्युटराइज्ड बहुपर्यायी वस्तुनिष्ठ कॉम्प्युटराइज्ड
परीक्षा जी आहे ती कॉम्प्युटराइज्ड परीक्षा असणार आहे। वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत। तुम्हाला जे अर्ज करायचे आहेत ते अर्ज ऑनलाईन करायचे आहेत। अर्जासाठी आवश्यक कागदपत्र कोणकोणते आहेत इथे तुम्हाला चार्ट मध्ये दिलेले आहे मित्रांनो। हा चार्ट पाहायचा आहे। आदिवासी प्रमाणपत्र लागणार आहे, अर्जातील नावाचा पुरावा लागणार आहे, शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय असतील त्यांच्यासाठीचा पुरावा तुम्हाला इथं लागणार आहे। अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत वैध असणारे नॉन क्रिमिलियर लागणार आहे। माजी सैनिक असल्यास त्याचा पुरावा, खेळाडू आरक्षण असल्यास त्याचा पुरावा लागणार आहे, प्रकल्पग्रस्त अनाथ असतील त्याचाही पुरावा, भूकंपग्रस्तसाठी असल्यास पुरावा, अंशकालीन पदवीधर असल्याचा पुरावा, नावात बदल असल्यास त्याचा पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, अनुभवाचे प्रमाणपत्र आणि संगणक अर्हता प्रमाणपत्र, ही सगळे आपल्याला मित्रांनो डॉक्युमेंट याच्यासाठी लागणार आहेत। त्याच्यानंतर ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ही माहिती तुम्हाला दिलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला फी किती देण्यात आलेली आहे पहा इथं। फी जी आहे ती फी अराखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी 900 रुपये फी देण्यात आलेली आहे। माजी सैनिक उमेदवारांसाठी इथं परीक्षा शुल्क लागू असणार नाही असं म्हणण्यात आलेलं आहे मित्रांनो। अशा पद्धतीने ही सर्वात मोठी भरती आहे। या भरतीचा फायदा सगळ्यांनी करून घ्यायचा आहे आणि याबाबत ची जी काही तयारी आहे ती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या या चॅनलवरती करून घेतली जाते। त्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे, अजूनपर्यंत जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करायचंय, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। मित्रांनो तुम्हाला यामध्ये काय अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी 100% प्रयत्न करेन आणि आपण आपल्या या आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया। भेटू अशाच नवीन माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।